नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एक पॉझिटिव्ह ट्रेंड पाहायला मिळाला. निफ्टीमध्ये आलेला हा रिव्हर्सल कुठपर्यंत कायम राहील? तसंच आज होणाऱ्या यूएस फेड रिझर्व्ह मीटिंगचा उद्या आपल्या मार्केट ओपनिंगवर काय परिणाम होईल ते डिस्कस करूया आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निफ्टी फ्लॅट ओपन झाली. त्यानंतर पाहाल तर फर्स्ट आपला निफ्टी पूर्ण व्हॉलेटाईल राहिली. फर्स्टला एक अप मूव्ह दिला, त्यानंतरला परत एक डाऊन मूव्ह दिला आणि नंतर सेकंड हाफला तिने एक चांगला मूव्ह दिला आपल्याला. जसं आपण काल डिस्कस केलं होतं, तर निफ्टी फ्लॅट ओपन होते तर थोडी ट्रिकी राहू शकते, थोडी व्हॉलेटाईल राहू शकते आणि तसंच केलं. पण सेकंड हाफला एक चांगला मूव्ह आला. इथे पाहाल तर एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनवला इथे आणि एक चांगला मूव्ह दिला. जर तुम्ही इथे ट्रेड केला असेल तर चांगला एक तुम्हाला प्रॉफिट मिळाला असेल. पण आपलं टार्गेट आपण ठेवलं होतं 23,800च्या आसपास, पण तितकं आज टार्गेट निफ्टीने दिलं नाही आहे. आता निफ्टी उद्या कसं काम करू शकते ते पाहूया. जर निफ्टी उद्या आपल्याला ह्या लेवलच्या आसपास म्हणजे 23,450 किंवा 23,350च्या आसपास जर सपोर्ट घेताना दिसते, तर आपण बाय साईडची ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि पहिला टार्गेट आपला आजचा जो हाय आहे 23,750 तो असेल आणि नेक्स्ट टार्गेट आपला 23,800चा असेल. आणि डाऊन साईडच्या ट्रेडसाठी मला जर निफ्टी ह्या लेवलला कुठेतरी रिजेक्शन घेताना दिसते, 23,800 ते 850च्या आसपास रिजेक्शन घेताना दिसते, तरच मी डाऊन साईडची ट्रेड प्लॅन करणार आहे. नाहीतर मी प्रत्येक डिपला अपसाईडलाच ट्रेड घेणार आहे. मार्केटमध्ये आलेला हा रिव्हर्सल कुठपर्यंत कायम राहू शकतो? तर आपण जर पाहिलात, एक सेकंड, डेली टाईम फ्रेमवर पाहिलं तर निफ्टीने 26,300 ते 23,000पर्यंत एक फॉल दिलेला आहे. आपण इथं जर फिब लावला तर इथे पाहाल तर पहिला जो रिव्हर्सल पॉईंट आहे 23%, तो अराउंड येतो 23,770च्या आसपास येतो. जर ह्या आसपास म्हणजे 23,770 ते 23,800च्या आसपास जर आपल्याला रिजेक्शन भेटतं, तर आपण एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू. कारण का इथे एक जो पर्सेंटेज आहेत त्याप्रमाणे इथपर्यंत आपला फर्स्ट रिव्हर्सलचा चान्स आहे. इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं वरती. आणि एकदम बुलिश ट्रेड झालं असं मार्केट केव्हा बोलू शकतो, जर आपण निफ्टी 24,200च्या वरती सस्टेन करते, तर एक थोडं शॉर्ट टर्मसाठी आपण बोलू शकतो की मार्केट आता बुलिश साईडला ट्रेड करू लागले. सो आपला प्लॅन क्लिअर आहे. जर ह्या 23,350 ते 23,450च्या आसपास जर आपल्याला मार्केट मिळतं सपोर्ट घेताना, तर आपण अपसाईडला ट्रेड करणार आहोत. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आज रात्री US फेड रिझर्व्ह मीटिंग आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर होऊ शकतो. उद्याची मार्केटची ओपनिंग काय असेल ते पाहावं लागेल. त्यानंतरला एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो, आजचा अनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.